जिवंत असतो तोपर्यंत. अचानक जर एकोणता एक मुला मरण पावला ना तर फक्त एवढंच नातं राहते. कोणतं? येतो जन्म देने का नाता है. मी कथा ऐकत असताना लक्ष बरोबर आहे का, ही जगात आपलं काहीच नाही, फक्त भजन आपलं आहे. काय आहे? भजन. तू काया नगर का सौदागर. गौकर्ण महाराज सांगू लागले, बाबा तुम्हाला संत महात्मे साधू सांगू लागले या भानगडीत पडू नका, पण त्यांच्याकडे तुम्ही अट्टहास केला. मला काहीतरी प्रसाद द्या म्हटले, तुम्ही त्यांच्याकडनं फळ आणलं आणि आज तुमची परिस्थिती पाहिल्यानंतर मला मुलगा नात्याने वाईट वाटतं तुमचं बाबा, पण तुम्ही अरण्यात चालले ना, हा फक्त माझ्या भगवंताला विसरू नका. वडील निघून गेले, फक्त आई राहिली. आईला धुंदुकारी काही समजत नाही महाराज. आईला सांगितलं मला धन दे. आईने जेवढं होतं तेवढं धन द्यायचा प्रयत्न केला, पण विनाशकाली विपरीत बुद्धी. वय झालं आईचं आणि एके दिवशी आई विहिरीत पडून गेली. मग त्याला वाली कोणीच राहिला नाही. एवढा विचित्रपणा, एवढा विचित्र तो वागत आहे की त्याला कोणी मालक राहिलं नाही. त्यांनी एवढंच नाही, वेश्या सुद्धा घरामध्ये आणल्या आणि वेश्या घरात आणल्यानंतर त्या वेश्या होत्या. त्यांनी सांगितलं आपल्या राजाला जर ही बातमी कळाली तर राजा आपल्याला जिवंत ठेवणार नाही. मग काय करावं, यालाच मारून टाकलं की प्रश्न मिटून गेला. मग त्याला मारायचे प्रयत्न केले, तो मरे ना. त्याला दगडाने ठेचू मारला. कशानं? दगडाने. आणि त्या घरात, ज्या घरात तो राहत होता त्याच घरात त्याला पुरून टाकला. शास्त्र असं सांगते महाराज, माणसाचा मृत्यू सहज आलेला वेगळा, फाशी घेतलेलं वेगळं, चिरडून मेलेलं वेगळं, ठेसून मारलेलं सुद्धा वेगळं. हे योनी आहे आणि तो त्या योनीला गेला. कोणत्या योनीला? पिशाच्या योनीला गेला. तो कोणत्या? पिशाच्या. आणि त्या योनीला गेल्यानंतर महाराज सर्व काही संपलं होतं. पण गौकर्ण महाराज त्या ठिकाणी आले की माझ्या घरी जावंसं वाटलं. दरवाजा उघडला तर भकासते घर पडलेलं आहे, वाडा पडलेला आहे. मात्र त्या घरातून वेगळे वेगळे आवाज येत आहेत आणि ते पिशाचं होतं महाराज. ते वाऱ्याच्या दिशेने इकडं तिकडं भटकत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आवाज त्या ठिकाणी येत आहेत. आणि गौकर्ण महाराज महान भगवत भक्त होते. ते घाबरले नाही. त्यांनी विचार केला, कोण आहात तुम्ही? त्यांनी सांगितलं मी पिशाच. मला ओळखलं नाही म्हणजे? अरे मी तुझा भाऊ आहे. माझा भाऊ? हो तुझा भाऊ आहे. मी ऐकलं नाही रे दादा. मी विचित्रपणा केला, माय बापाला त्रास दिला, त्याचा परिणाम मला हा भोगायचं काम पडलं रे. मी त्या योनीला प्राप्त झालो दादा, मला वाचव याच्यामधनं. गौकर्ण महाराज होते महाराज. त्या ठिकाणी त्यांनी बरेचसे वेद पठण केले, गीता पठण केलं, पण काही उपयोग होत नाही. मग आकाशवाणी झाली, सत्कर्म करा. मग गौकर्ण महाराजांनी बाहेर आले, सूर्याला आहुती दिली आणि सूर्यनारायणाने सांगितलंय प्रगट होऊन की तुम्ही श्रीमद भागवत कथा त्याच्याकरता करा. अधिकार आहे का कथेचा? आणि भागवत कथा करा म्हटल्यानंतर संपूर्ण त्या नगरीला ती बातमी कळाली आणि लोक पटापट त्या ठिकाणी येऊ लागले. पण हे पिशेच्या योनीला असल्यामुळे एका जागेवर हे थांबत नव्हतं. काय करावं, आसन टाकलं बसण्याकरता, पण एका जागेवर थांबत नव्हतं. गौकर्ण महाराज त्या ठिकाणी पुन्हा चिंतित पडले, काय करावं. पण महान भगवत भक्त असल्यामुळे त्यांना एक ठिकाणी बांबू दिसला. त्या बांबू मध्ये त्याला थांबायला सांगितलं. पहिल्या दिवशीची कथा झाली महाराज. एक गाठ फुटली, दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ, तिसऱ्या दिवशी तिसरी गाठ, अशा 7ही गाठी त्या ठिकाणी फुटल्या गेल्या. पुरुष त्या ठिकाणी निर्माण झाला. गोपाल कृष्ण भगवान की
नुसता निर्माण नाही झाला, तर त्याला विमान नेण्याकरता आलं. काय आलं? विमान. मग ते लोक म्हणू लागले का हो फक्त सर्वांनी जर कथा ऐकली, ती कथा सर्वांनी ऐकली, फक्त गोकर्ण महाराज त्याला नेण्याकरता ते विमान का आलं? तर ज्यांनी ती कथा ऐकली, ती कथा बाकीच्यांनी तशी नाही ऐकली. कशी ऐकली? सर्व अंगाचे कान करून कथा ऐकावं लागतं. आपलं काय असते, कोणी आलं की तिकडे पाहायचं, पोरग उठलं की इकडे पाहायचं, पुढे गेलं ते कथा ऐकायला. काय सांगितलं महाराजांनी? कथा सांगितली. काय सांगितलं? त्याकरता उदाहरण सांगतो, लक्ष करून काय. माऊली सांगतात, पुत्राची या वार्ता. आपल्या गावातून बरेचसे म्हणून येतात ना आषाढी वारीला, कथा कशी ऐकायची ती सांगतो, लक्ष करू काय. एका घराचा दरवर्षी नेम होता. सुनबाई म्हणले आमच्या सासूबाईचं दरवर्षी पंढरपूरला जावं वाटतं, कधी आम्हाला सुद्धा जाऊ देत ना. सासू हुशार होती, म्हणजे बाई फार चांगलं झालं, हा वारसा तुलाच चालवायचा. सुनत ठरल्यानंतर मात्र पोरग ऐकत नव्हतं, पोरग मागं लागलं. सासूला ही बातमी कळल्यानंतर ती म्हणे बाई तुझ्या पाया पडते, तू एकटीच आहे पण माझ्या नातवाला नेऊ नको. इथं काय नसते, महाराष्ट्रातले नाही नेतनशातले लोक येत नाहीत, मग पूर्ण भारतभरचे लोक येतात आषाढी वारी करतात, त्याला नेऊ नको. सुनबाई म्हणे सासूबाई तुमचा नातू येईल, माझा कोणतरी असेल ना होतो. म्हणजे अगं बाई तसं नाही, नेऊ नको, फार गर्दी असते. एकूण एक पोरगा माग लागलं, रडू लागलं, मायला पुढे जावं वाटेना. शेवटी नावीला झालं, पोरग सोबत घ्यायचं काम पडलं. त्यावेळेस सासूने लाल बंद डोळे केले, हे बघ तिकडं तुझं काही झालं तरी चालते, म्हणजे पण माझ्या नातवाला बिलकुल काही नाही झालं पाहिजे बघ, फार गर्दी असते तिकडे. तुला पुन्हा विनंती करते, माझ्या नातवाला विसरू नको बरं का. हो म्हणे. पंढरपूरला गेले महाराज. तर पंढरपूरला गेल्यानंतर गर्दी तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती किती गर्दी असते. बारीत लागले, 15 ते 16 तास दोघं मायला बारीत लागले. आणि बारीत लागल्यानंतर ज्यावेळेस रावळात आले, डोळ्यासमोर चित्र उभं करा, पांडुरंग परमात्मा आठवा, ते मंदिर आठवा. आणि रावळात आल्यानंतर पंढरीचा मालक पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी त्यांना दिसत आहे. आणि ती माय सांगले, बाळू ऐकतोस का? म्हणजे काय? हे बघ आता मी तुला उचलते, हा देवाच्या पायावरती ठेवते, तू पटकन दर्शन घ्यायचं, हा आणि साईडला माझा पदर पकडून राहायचं बरं, इकडे तिकडे जायचं नाही. हो आई. जसं ठरलं तसं त्या पोराने ऐकलं. मला तिनं उचललं, बाळाला पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती ठेवलं. आणि चरणावरती ठेवल्यानंतर तिथे एक माणूस नसते कर्मचारी, मग बरेच असतात. दर्शन झाल्यानंतर असे वळतात, ढकलत नाही, असे वळतात. त्या बाळाला त्यांनी असं ढकललं की ते बाळ पुढे गेलं, त्याच्यापेक्षा त्यानं ढकललं ते बाळ तिकडे गेलं. या माऊलीने हात जोडले, दर्शन घेवस्तो पांडुरंग परमात्म्याला न्याहाळून पाहिलं, दर्शन घेतलं. आणि पाठीमाग वळून पाहिलं तर आपलं पोरग नाही. घाबरलं. बाळू 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 कुठे? चला मावशी आत व्हा, बाहेर व्हा. बाळू अहो आता बाहेर व्हा मावशी. परत ते पोरग गर्दीत 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 पार लगे मंदिराच्या बाहेर तिकडे चंद्रभागेत गेलं. पोरग सुद्धा नाही मुकून रडू लागले. ती माऊली मंदिराच्या बाहेर आली, नाही मुकून रडू लागली. काय म्हणलं, सासू पांढऱ्या पायाची म्हणून नेऊ नको म्हणली होती, आता काय तोंड द्यावं, काय दाखव तोंड, सर्व मला सासरवास करतील. देवा पांडुरंगा माय बापा माझं बाळ मला सापडून दे रे. मोठ्या रडू लागली. आणि पोरग महाराज चंद्रभागेत. पोलीस लोकांनी सांगितलं, त्याला बोलता येत नव्हतं. पोलिसांनी सांगितलं कुठं आहे, त्याने सांगितलं अशी अशी माझी आहे. आणि ती नेमकी माऊली प्रदक्षिणा रोडला बसली होती. धाय मोकून रडू लागली. रडण्याचं कारण सांगता येणार एवढं रडत होती. पण एक वारकरी बाबा प्रदक्षिणा करत करत पोलीस स्टेशनला त्यांनी ते ऐकलं. हे बघा, अंगामध्ये लाल टी शर्ट आहे, खाकी पॅन्ट आहे, हातामध्ये काळा दोरा आहे, नाव सचिन सांगतो, या ठिकाणी यावं, आपलं बाळ घेऊन जावं. लांब लोक आवाज आल्यानंतर तिला तो आवाज आला नाही, पण वारकऱ्यानं तो आवाज ऐकला.
आणि वारकरी बाबा प्रदक्षिणा करत करत तिथपर्यंत आले ज्या ठिकाणी ती माऊली रडत बसली. सर्वजण विचारतात, ती माऊली कोणाला काही बोलत नाही. पण वारकऱ्याच्या मनात आलं, वारकरी जवळ गेले. मावशी, काय बाबा, अहो का रडता? रडणाऱ्या माणसाला का रडता म्हणलं की तो जास्ती रडतो महाराज. ती माऊली आणखी रडायला लागली. अहो काय झालं सांगा ना. माझं एकूण तर एक बाळ हरपलो. असं लाल टी शर्ट आहे का? अशी उठून उभीच राहिली मला. ऐका, खाकी पॅन आहे, मग तर थोडेच खुशी. हातामध्ये काळा दोरा आहे. वारकऱ्या जवळच गेली ती माऊली. नाव स एवढं म्हणली महाराज, पायाच पडली. जशी तुमची अवस्था आता त्या बाळाची वार्ता ऐकण्याकरता झाली, त्या आईची अवस्था तशी झाली, तशी माऊली सांगतात कथा तशी ऐकली पाहिजे. कशी? पुत्राची वार्ता एवढी सुंदर कथा ऐकली की मग भगवान परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तशी महाराज म्हणले कथा श्रवण करायची. एक कथेत बसलो ना असं धक्के देऊ लागलो. त्या कार्यकर्त्याला म्हटलं ती काय होते पार्वती, काय होत नाही महाराज. नंतर माझ्याकडे म्हणलं बाबा काही प्रॉब्लेम तसं काही नाही मिळत. मग ते कुलूप लावलं होतं पण जरा लांब घरे, मग ते असं ओढून नाही पाहिलं. म्हणजे तेव्हा त्यांना कळालं ते असं ओढून नाही पाहिलं. मी म्हणलं बसले कथेत झटके घरच्या कुलपाला. बरोबर आहे का? मग मुद्दा कोणाचा होता महाराज? दिव्य पुरुष त्यातून निर्माण झाला. मग सर्वांना विमान कधी येणार? परत एक पेंडाल तयार केला. सर्व ग्रामस्थ त्याच्यामध्ये बसले. सुंदर 7 दिवस महाराज पुन्हा गौकर्ण महाराज त्यांना कथा सांगितली. विमान म्हणजे काय? अभिमान रहित जीवन होणं, याचं नाव विमान आहे. काय आहे? मग तुम्हाला सुद्धा विमान येणार आहे. कोणतं? आपला अभिमान गेला, अभिमान केला आणि तुका म्हणे देव झाला. हे अभिमान तर फार गोष्ट अवघड आहे मानव. बरोबर आहे का? आणि देवाला तेच जमत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरो तो समान भार माता. आता तिळा इतका जरी अभिमान झाला तर महाराज सांगता तू देवाला पर्वता समान. मग तुम्हा आम्हाला तर कुठं आपण बसतो ते पाहिजे. बरोबर आहे का? मेरू तो समान भार माता. मग अभिमान गेला पाहिजे, त्याकरताच कथा ऐकायची. काय ते जमत नाही. लोक सहज म्हणतात नाही नाही ते माणसाचा स्वभाव फार चांगला आहे आणि थोडस जर अभिमान असला, नाही नाही ते जरा थोडं वेगळंच आहे. साधं व्यवहारातलं उदाहरण. म्हणून अभिमान रहित जीवन जगणं, त्याकरता आपल्याला अभिमान येणारच आहे. म्हणून सर्वांना ते विमान आलं. काय होता? धुंदुकारी कसा होता ही सर्वांनी कथा ऐकली. पापी होता, कपटी होता, कुकर्म करणारा होता. एवढा जरी पापी होता तर श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून त्याचा उद्धार झाला. एवढा अधिकार माझ्या या कथेचा आहे. गोपाल कृष्ण भगवान की. मग त्याचा जर या ठिकाणी उद्धार झाला असेल तर तुमचा आमचा उद्धार होणार नाही का? नक्की होईल. त्यासाठी काय करायचं? त्यासाठी सत्संग करायचा. कसं करायचं? आता मी म्हणणार, मी सर्वांनी माता भगिनींनो आपण त्या भजनामध्ये आनंदामध्ये